तयान बाधी क्रोध कामा तयान बाधी क्रोध कामा कुमार कुमारी हरिभक्तपरायण सुरडकर गुरुजी आणि हरिभक्तपरायण मनोज महाराज थोरे कीर्तन चाल घेतील. त्याचे पाय माझे कीर्ती वाचे बदता शिवनामा वाचे बदता शिवनामा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे बदता शिवनामा बदता शिवनामा
शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वत्ता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे बोलता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे बोलता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुट झळाई कारुण्य सिंधू भवदुःख हारी सुरवीन शंभो मजकोन तारी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रा समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंगा करो भद्रमाला पांडुरंगा करू प्रसमान पांडुरंगा करू प्रसमान दुसरे चरणात दुसरे चरण संता किया त्याच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाय माझे चित्ती वाचे वंता शिवनाम तयानवादी क्रोधकाम। या ठिकाणी प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुती सेवे करतात। मला वाटतं सगळ्यांनी थोडंसं पुढे आलं तर बरं वाटेल मला आणि मला पण करा मुलं असेल ना थोडं पुढे थोडं महिला राहू द्या पुरुष मला पुरुष महत्वाचे ना आज शिवभोळा चक्रवर्ती ना पुरुष महत्वाचे या पुढे काका या पुढे तुम्ही विठ्ठल 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 विठ्ठल
गणी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल जगाचा बाप ब्रह्मांड चालक पांडुरंग परमात्मा ज्याच्या घरी 12 वर्ष कावरीने पाणी भरत होता असे संत श्रेष्ठ दक्षिण काशी तथा पैठणीतील संत श्रेष्ठ आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे खाम असलेले संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा शिवाची महती सांगणारा सर्वांच्या पाठांतरातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर छोटासा परिहार जरी या ठिकाणी उचित समजतो. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला काही फरका नाही आवाजच नाही फरका नाही कारण तुमचाच एक आहे ना तुमच्याच सहवासात राहिलेला तुमचाच मुलगा तुमचाच भाऊ तुमचाच दीर आणि तुमचाच मुलगा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला आनंद असा वाटतोय की आमचे गुरुवर्य माधव महाराज या ठिकाणी खास बाबा माझं काही चुकलं मला सांभाळून घ्या. पहिलंच कीर्तन आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिलंच कीर्तन आहे. या ठिकाणी छोटासा परिहार असा की हिंदू धर्मातील 12 महिन्यातील मराठी 12 महिने बरोबर ना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण सांगत नाही पूर्ण त्यातला पवित्र महिना म्हणून कोणता आहे श्रावण महिन्यातील सालाबाद प्रमाणे आपल्या म्हणजे गेल्या कितीतरी 20 22 25 मला आठवत नाही 25 वर्षापासून चालू असलेला आपला हा 3ऱ्या सोमवारचा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात आपण आज काशी विश्वेश्वराला पितळाचं आवरण बसून देवपण दिलं आणि या सर्व गोष्टीचा आज या ठिकाणी आज झाल्यामुळे आणि त्यात दुग्ध शर्करा योग या ठिकाणी दुग्ध शर्करा योग कोणता आज माहिती का अधिक मासातील 5 पर्वण्यात माहिती का वैद्रुती वितिपात एकादशी अमावस्या आणि पौर्णिमा आजची पौर्णिमा पण साधी सुधी पौर्णिमा नाही कोणती आहे राखी पौर्णिमा आहे. भाद्रा नक्षत्र असल्यामुळे या सगळ्या महिला मला आज कीर्तन ऐकण्यासाठी भेटल्या महाराज होता या ठिकाणी भाद्रा नक्षत्र अनिष्ट काळ आहे त्यांना सांगितलं होतं काल की 1:30 वाजेपर्यंत आपण संपून टाकू 1:30 वाजेनंतर तुम्ही तुमचं माहेरी गेलं तरी चालेल म्हणून या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित त्यांचे पण त्यांची जरी नतमस्तक आणि या कीर्तनाला खास मला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे माझा काही पिंड नाही बघा खऱ्या अर्थाने मी काही कीर्तनकार नाही पोतराजे का नाही म्हणता कोणी धोतर नेसेले फेटा बांधलेले सगळ्या गोष्टी आणि कीर्तनकार नाही नारळाच्या गादीवर उभा आहे मी आज तुमच्यात गेलो तर मी बंडू आणि इकडे आलो तर बंडू महाराज डिग्री बरोबर तुम्ही म्हटले काही चुकीचं नाही म्हटले महाराज कीर्तनकार नाही खऱ्या अर्थानं आपण जर आजारी पडलो तर डॉक्टरकडे जाताना काय करतो अगोदर दवाखान्याच्या बाहेर पाठी वाचतो श्री हरी दराडे MBBS MD हे बघूनच आपण दवाखान्यात जातो ना त्याप्रमाणे माझ्या नावापुढं अजूनपर्यंत तरी कोणती पदवी आळंदी रिटर्न नाही ना महाराज 10 वर्षापासून कीर्तन म्हणजे वडिलांच्या काळापासून कीर्तन ऐकत तुमच्या सहवासात सगळ्यांच्या सहवासात राहत पोथी पुराण ऐकत आज 2 शब्द तुटके मुटके पत्रात पाडून घेण्यासाठी या ठिकाणी मला प्रोत्साहन देण्यासाठी खास आमच्या महारुद्र संस्थान समिती सगळे असेल अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी गोपाल मामा यांनी मला प्रोत्साहन दिलं त्यातले त्यात महारुद्र वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी गेल्या 1-2 वर्षापासून या ठिकाणी चालू ठेवली असे माझे परम मित्र बाबासाहेब पाटील यांनी महाराज खोटं नाही यांनी मला फोनवर अभंग सांगितलं तुम्ही बंडू महाराज तुम्हाला कीर्तन करायचं तर कोणता अभंग घ्या शिवबोळा चक्रवर्ती घ्या बरोबर ना त्यांची आज्ञा झाली आणि तुमच्या सगळ्याचा सहवास लाभला. मेन गोष्ट म्हणजे आमचे वारकरी शिक्षण संस्थेच्या या ठिकाणी कितीतरी वर्षापासून काम चालू आहे महाराज हे सगळे त्यांचे शिष्य या माझ्या महाराजसाठी सगळ्यांना एकत्र टाळ वाजवते या ठिकाणी उपस्थित येते मग पामरा एक काय थोरपण पायाची वाळानं पायी बरी या ठिकाणी खास आपल्या सर्वांच्या तसंच पंचकृषीतील सर्व प्रकाशनगर भाविक बरं का माझे प्रकाशनगरमधील भाविक पण यासाठी मला उत्स्फूर्त करण्यासाठी त्यांची मदत या ठिकाणी नक्कीच आहे. आणि सगळ्या नाथ महाराज सांगतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाथ महाराज कोण आहे
नाथ महाराज कोण आहे? वारकरी संप्रदायाचे खांब आहेत आणि नाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब आहे. तरी पण ते कोणाचं वर्णन करताय? भगवान शंकराचं. शिवगण, विष्णुगण हे कोणी लावलेत? महाराज आपणच लावले, बरोबर ना? पण या ठिकाणी नाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करतात. ते कसे? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर खऱ्या अर्थानं भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे आद्य म्हणजे आदिनाथ गुरु आहे ना. ते वारकरी संप्रदायाचे गुरु आहे. या ठिकाणी आदिनाथ गुरु असल्यामुळे वर्णन कोणाचं? गुरुचरणी. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी भगवान शंकराचं वर्णन या ठिकाणी करतात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं कीर्तन मला आता कसे माहिती का? थोडं पाठांतर केले, थोडं तुमच्याकडून ऐकले, म्हणजे मला मिडल ना खेळवता येईल. क्रिकेटमध्ये कसं मिळेल? आता एकीकडून माझी पुतणी कीर्तनकार आहे महाराज, एकीकडून भाऊ तो पण कीर्तनकार आहे, आणि गुरु या ठिकाणी सगळे उपस्थित आहे. या सर्वांच्या सहवासाचे कीर्तन होते. चुकलं मुकलं पदरात घेऊन टाका. आणि खास करून या कीर्तनाला गायक म्हणून मला वाटत नव्हतं महाराज तुम्ही येताल. मनोज महाराज असेल, सुरडकर गुरुजी असेल, या आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा पखवाजा ओमप्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तर जुळजुळ करता करता मला वाटत होतं की बाबा पहिलं कीर्तन आहे, होईल किंवा नाही होईल, पण असो सगळ्याच्या सहवासाने या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात झाली. या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की भोळा शंकर हा पहिला काय म्हणे? वारकरी, बरोबर ना? वारकरी. वारकऱ्याचे या ठिकाणी पहिलं जर बघितलं, वारकरी हा शब्द कधीपासून प्रचलित आहे आपल्याला? 500 ते 600 वर्षापासून. वारकरी हा शब्द किती वर्षापासून प्रचलित आहे? 500 ते 600 वर्षापासून. त्याच्या अगोदर तसं काय शब्द होता? वारकऱ्याला काय शब्द होता? वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. या ठिकाणी वैष्णव खऱ्या अर्थानं वैष्णव हा शब्द होता. किती? 1000 ते 1500 वर्षा अगोदर. त्याच्या अगोदर काय शब्द होता? भागवत. या ठिकाणी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. अशा प्रकारे भागवत असेल, वैष्णव असेल, वारकरी असेल, या वारकरी संप्रदायात हा मोगम उगवलेला नाही महाराज. वारकरी संप्रदाय हा मोगम आलेला नाहीये. तर या खरं याचे अधिष्ठान देवता कोण असेल तर भगवान शंकर आहे. या ठिकाणी एकनाथ महाराज भगवान शंकराचे 4 स्वरूप सांगतात आपल्याला. शिवाचे किती स्वरूप सांगतात? 4. शिव म्हणजे स्पर्श करणे. शिव म्हणजे स्पर्श करणे. आपण लपंडाव करतो, लपाछपी, ते शिव. दुसरा शिव कोणता सांगतात? सदरा फाटला नीट शिव. तिसरा शिव कोणता सांगतात? या गावची सीमा, बॉर्डर, त्याला काय म्हणतो आपण? शिव. आणि चौथा शिव जो आहे ते आहेत शिव आणि आपण आहोत जीव. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज 4 स्वरूप सांगतात. तर खऱ्या अर्थानं लपाछपी, स्पर्श करणे, सदरा फाटला नीट शिव, गावाची शिव याचेच काही घेणे का नाथ महाराज? तर त्यांना कोण पाहिजे? भोलेनाथ पाहिजे. ते शिव कसा आहे म्हणे? शिव भोळा चक्रवर्ती. या ठिकाणी नाथ महाराज पुढे सांगतात. काय सांगतात? की शिव शंकर हा खऱ्या अर्थाने भोळा आहे. खरंच भोळा असेल का महाराज? खरंच भोळा असेल का तो? या ठिकाणी स्थिती, उत्पत्ती, लय असे तीन आहेत. म्हणजे ब्रह्मदेव आपल्याला जन्माला घालतो. पालन पोषण कोण करतं? विष्णू. आणि आपलं लय म्हणजे नाश कोण करतं? आपण कोणाच्या दरबारात जातो? सगळे शिवाच्या, भगवान शंकराच्या. म्हणजे डिलीटचं बटन ज्याच्याकडे आहे तो भोळा आहे का? खरं सांगा, भोळा असेल का? खरंच भोळा आहे माझा शंकर. या ठिकाणी प्रदीप मिश्रा म्हणतात. काय म्हणतात? ओ भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा, शिव शंकर जपू तेरी माला, भोले बाबा जपू तेरी माला, ओ भोला सब दुख काटो हमारा. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही
भगवान शंकर हे वारकरी असं कोण सांगतंय? नाथ महाराज. खऱ्या अर्थानं भगवान शंकर वारकरी कसे ते थोडस सांगतो उदाहरण. कैलास पर्वतावर पार्वती आणि शंकर बसलेले होते. पार्वती आणि शंकर बसलेले असताना पार्वतीने प्रश्न केला शंकराला. बायकाच प्रश्न करतात नवऱ्याला, तशा माझ्या पार्वती मातेने प्रश्न केला शंकराला, हे भोलेनाथ, तुम्ही जो मंत्र जपताय ना तो मंत्र काय तो एकदा मला सांगा. तो मंत्र सांगा जेणेकरून माझं सार्थक होईल आणि मला तुमची सेवा करण्यात येईल. भोलेनाथाने इकडे तिकडे बघितलं. आता कैलास पर्वत म्हणल्यावर खरं सांगा, नवरा बायकोला कोणी एकटं राहू देतं का? राहू देतं का? नाही. कारण त्याचं मुलं असतात, आई वडील असतात, अनेक जण असतात घरामध्ये. तर भगवान शंकरांनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना काय दिसलं? त्यांचं शिवगण दिसलं, पुढे नंदी महाराज दिसले, गणपती खेळताना दिसले. या ठिकाणी भगवान शंकर काय म्हटले पार्वतीला, मी तुला या सर्वांदेखत तो मंत्र मला देता येणार नाही. देता येणार नाही. जेवण करून आले देता येणार नाही.